माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. एका व्यक्तीला 3 मुलं असतात. त्यातला एक मुलगा बाहेरगावी परदेशात नोकरीनिमित्ताने राहत असतो. दुसरा मुलगा हा वडिलांसोबत गावी राहत असतो आणि मुलगी ही लग्न होऊन तिच्या सासरी सुखाने नांदत असते. एके दिवशी हे वडील ज्या मुलासोबत राहत असतात त्या मुलाला बक्षीसपत्राने संपूर्ण प्रॉपर्टी देऊन टाकतात. त्याच्या नावे संपूर्ण प्रॉपर्टी करून टाकतात. कालांतराने काही दिवसांनी हे वडील मृत्यू पावतात. त्यानंतर मृत्यू पावल्यानंतर त्या एक जो भाऊ परदेशात राहत असतो आणि एक जी बहीण लग्न होऊन बाहेरगावी राहत असते, ते दोघं त्या भावाकडे येतात ज्या भावाला वडिलांनी बक्षीसपत्र करून दिलेलं असतात. त्यांना हे माहिती नसतं की वडिलांनी बक्षीसपत्र करून संपूर्ण प्रॉपर्टी त्या एकाच भावाला दिलेली आहे. ते आपले दोघंजणं बहीण भाऊ येतात आणि त्या मधल्या भावाला म्हणतात, अरे आता प्रॉपर्टीची वाटणी करून घेतली पाहिजे, कारण आता बरेच दिवस झाले असेच कागदपत्र पेंडिंग ठेवणं बरोबर नाही. प्रत्येकाने आपापला हिस्सा घेतला म्हणजे उगाचच आपल्यामध्ये परत भांडण तंटा आणि गैरसमज नकोत. त्यावर तो भाऊ हसतो आणि म्हणतो, कसलं वाटणीपत्र आणि कुठली वाटणी मागताय तुम्ही? वडिलांनी तर मला संपूर्ण प्रॉपर्टी बक्षीसपत्राने दिलेली आहे, कारण मी बऱ्याच वर्षापासून वडिलांचा सांभाळ करतोय आणि वडील माझ्याकडेच राहत होते. त्यामुळे तुमचा या प्रॉपर्टीवर कोणताही आणि कसलाही हक्क नाही आणि आता वाटणी मागायचा प्रश्नच येत नाही. बक्षीसपत्राने केव्हाच ती प्रॉपर्टी माझ्या नावे झालेली आहे. त्यावेळेस हे दोघे भाऊ बहीण शॉकमध्ये जातात. ह्या दोघांना लक्षातच येत नाही हे सर्व घडलं कधी आणि केव्हा, आणि आम्हालाही कशी काही कल्पना नव्हती की वडिलांनी संपूर्ण प्रॉपर्टी बक्षीसपत्राने केवळ एकाच मुलाच्या नावावर करून दिली. असं कसं शक्य आहे? वडील तर तिन्ही भावंडांवर, तिन्ही मुलांवर समान प्रेम करत होते. मग केवळ एकाच भावाच्या नावावर संपूर्ण संपत्ती कशी काय देऊ केली? असा विचार करून हे दोघे भाऊ बहीण गावातील एका वकिलांकडे सल्ला घेण्यासाठी जातात. ते वकिलांना पहिला प्रश्न हाच विचारतात की वकील साहेब, असं कसं होऊ शकतं? आम्ही काय करायचं? जर का संपूर्ण प्रॉपर्टी वडिलांनी केवळ एकाच भावाच्या नावावर करून दिली, पण आमचे वडील असे नव्हते. आमच्या तिघांवर ते समान प्रेम करत होते आणि केवळ एकाच भावाच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करून देणं हे आमच्या बुद्धीला तर पटत नाही, हे शक्यच नाही. त्यावर वकील साहेब म्हणतात, हो, परंतु कायदा वेगळंच सांगतो. एक वडील आपल्या मुलाला गिफ्टद्वारे म्हणजेच बक्षीसपत्राद्वारे सेक्शन 122 खाली बक्षीसपत्राद्वारे वडील संपूर्ण मालमत्ता एका मुलाला देऊ शकतात. तसेच काही वेळेला खरेदीत असतानासुद्धा सेक्शन 54 अन्वये प्रॉपर्टी देऊ शकतात आणि सेल डीड आणि गिफ्ट डीड हे दोन्हीही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या तरतुदीखाली येते. तसेच काही वेळेला वडिलांना आवश्यकता वाटली तर ते ती प्रॉपर्टी केवळ एका मुलाला किंवा मुलीला विलद्वारे म्हणजेच मृत्यूपत्राद्वारे सुद्धा देऊ शकतात. त्यामध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टची प्रोव्हिजन येत नाही. मृत्यूपत्रासाठी इंडियन सक्सेशन ॲक्ट ह्या कायद्यातील तरतुदीखाली ती प्रोव्हिजन येते. त्यामुळे ते भाऊ बहीण म्हणतात, अहो वकील साहेब, आम्ही इथे कायद्याच्या प्रोव्हिजन तरतुदी ऐकण्यासाठी आलेलो नाही. आम्हाला मार्ग सांगा, उपाय सांगा, काय करावं आम्ही? हे
बक्षीसपत्र मुळातच आम्हाला मान्य नाही आणि आम्हाला आमचा हिस्सा मिळाला पाहिजे. त्यावर ते वकील म्हणतात, पहिल्यांदा तुम्हाला हे पाहावं लागेल की ही प्रॉपर्टी वडिलांना कशा पद्धतीने आलेली आहे. म्हणजेच ही प्रॉपर्टी वडिलांची सेल्फ ॲक्वायर प्रॉपर्टी, म्हणजेच वडिलांची स्वतःच्या कष्टाने कमवलेली किंवा स्वतःच्या खरेदीने मिळवलेली किंवा वडिलांना स्वतःच्या वाटणीने सेपरेट अशी ती प्रॉपर्टी आलेली आहे का. म्हणजेच एकंदर ती प्रॉपर्टी ही वडिलांची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आहे का आणि ती केवळ त्यांच्या एकट्याच्या मालकीची ती प्रॉपर्टी आहे का हे पाहावं लागेल. त्यावेळी ते बहीण भाऊ म्हणतात, अहो वकील साहेब, ती वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे की स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आहे, हे आम्ही ओळखायचं कसं. मग त्यासाठी तर आम्ही तुमच्याकडे आलो आहे की आम्हाला मार्ग सांगा, आम्हाला गोंधळात टाकू नका. त्यावर वकील म्हणतात, ठीक आहे, तुम्ही जुने सातबारा, जुने फेरफार, सर्व उतारे, प्रॉपर्टीचे कागदपत्र, दस्तावेज, जुने सर्व रेकॉर्ड घेऊन या. त्यानुसार आपल्याला समजेल की ही प्रॉपर्टी वडिलांना कशा पद्धतीने मिळालेली आहे आणि त्यानुसारच आपल्याला समजेल की ही प्रॉपर्टी वडिलांची खरेदीची आहे की ही प्रॉपर्टी वडिलांना वडिलोपार्जित आलेली आहे. मग त्यावेळेस ती बहीण म्हणते, नुसत्या कागदपत्रावरून तुम्ही कसं ओळखू शकता की ही प्रॉपर्टी स्वकष्टार्जित आहे की ही प्रॉपर्टी वडिलोपार्जित आहे. तर त्यावर वकील साहेब म्हणतात, ज्यावेळेस तुम्ही जुने सातबारा काढणार त्यावेळेस त्या जुन्या सातबारांसोबत जुने फेरफारही काढणार आणि त्या फेरफारवर त्या नोंदी झालेल्या असतात आणि त्या नोंदीच्या आधारेच सातबारा तयार झालेला असतो. फेरफार हा सातबाराचा आरसाच म्हणा की. फेरफार ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस त्या प्रॉपर्टी कशा पद्धतीने ट्रान्सफर झाली किंवा ती प्रॉपर्टी कशा पद्धतीने त्या व्यक्तीला मिळाली याची सर्व नोंद असते. उदाहरणार्थ, जर का वडिलांना प्रॉपर्टी खरेदीत असताना आली असेल तर त्या फेरफारवर तो दस्त क्रमांक नमूद असतो. म्हणजे आपल्याला समजून जातं की हा दस्त आपल्याला रजिस्टरमधून काढायचा आहे आणि आपल्याला सहजपणे डॉक्युमेंट उपलब्ध होतात. आणि समजा जर का प्रॉपर्टी वडिलोपार्जित असेल तर आजोबांचे नाव कमी होऊन त्या जागी तुमच्या वडिलांचे, तुमच्या आत्याचे, सर्वांची नावं त्या ठिकाणी लागलेली असतात. त्याचा वारसा रजिस्टरच तयार झालेला असतो. हे सर्व आपल्याला कसं फेरफार काढल्यावर समजतं. मग फेरफार काढता येतो का? नाही. त्यासाठी पहिल्यांदा सातबारा काढायला लागतो आणि सातबारावर प्रत्येकी त्या व्यक्तीची नावाची नोंद ज्या फेरफारच्या आधारे झाली तो फेरफार काढणं सोपं जातं. आणि फेरफार काढला की त्या फेरफारनुसार वारसा रजिस्टर किंवा ज्या कुठला दस्त झाला असेल तो दस्तही काढणं सोपं जातं. अशा प्रकारे आपण आपला शोध सोपा होतो की ही प्रॉपर्टी वडिलोपार्जित आहे की ही प्रॉपर्टी स्वकष्टार्जित आहे. मग यावेळेस बहीण भाऊ म्हणतात, अहो ठीक आहे वकील साहेब, बरं शोधला आपण की ही प्रॉपर्टी वडिलोपार्जित आहे. तर मग अशा वेळी कोर्टाने पण काहीतरी रेफरन्स असेल, म्हणजे तुम्ही आमची केस कोणत्या आधारावर लढणार हे तरी सांगा आम्हाला. त्यावर वकील साहेब म्हणतात, सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांनी यामध्ये दिलेल्या न्यायनिर्णयात स्पष्ट केले आहे की जर वडिलांची स्वकष्टार्जित मालमत्ता असेल तर ते गिफ्ट डीड किंवा विलद्वारे प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकतात. परंतु त्यासाठी प्रॉपर्टी ही स्वकष्टार्जित आहे किंवा वडिलोपार्जित आहे यातील फरक सिद्ध करणे हे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे जर का तुम्हाला ती प्रॉपर्टी
वडिलोपार्जित आहे आणि केवळ वडिलांचा त्या प्रॉपर्टीवर एकट्याचा अधिकार नाही. ते एकटेच ठरवू शकत नाहीत की ही प्रॉपर्टी मी केवळ एकाच मुलाला देईन. तर अशा वेळी तुम्ही 100% त्या दस्ताला, त्या बक्षीसपत्राला कोर्टात आवाहन देऊ शकता. मग ते बहीण भाऊ म्हणतात की वकील साहेब, आम्ही कोर्टात मागणी काय करणार आहोत? आमच्या वतीने तुमची कोर्टात मागणी काय असेल? ज्यावेळेस आम्ही हे सिद्ध करू, आम्ही तुम्हाला तसे पुरावे आणून देऊ की ही वडिलोपार्जित मालमत्ता आहे, वंशपरंपरेने चालत आलेली मालमत्ता आहे, ही वडिलांची स्वकष्टार्जित मालमत्ता नाही, असे पुरावे आम्ही तुम्हाला सर्व गोळा करून आणून देऊ. पण तुम्ही कोर्टात मागणी काय करणार? त्यावर वकील साहेब म्हणतात, आपली कोर्टात अशी मागणी असणार आहे की जे तथाकथित गिफ्ट डीड झालेले आहे ते रद्दबातल होऊन मिळावे आणि सरसनिरस मानाने वाटप होऊन मिळावे, अशी आपण मागणी कोर्टात करू शकतो. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे. हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी, माहितीसाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.